अनेक सगळ्या वक्तांनी खरं तर भाषणे केलेली होती. काय सांगा कशा पद्धतीने आगामी निवडणुकांसाठी मार्गदर्शन झालेलं आहे? मुळामध्ये 2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये लोकसभेच्या अगोदरची पक्षाची असलेली परिस्थिती किंवा त्यामध्ये असलेली कार्यपद्धती, लोकसभेनंतर झालेला परिणाम आणि विधानसभेमध्ये अभूतपूर्व मिळालेलं यश आणि या यशाचा उपयोग आता लोकांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आणि पक्ष संघटनेच्या दृष्टिकोनातून आपण काय काय केला पाहिजे, वाटचाल कशी असली पाहिजे या बाबतीमध्ये प्रामुख्याने बऱ्याच चर्चांचा उहापोह झाला आणि त्याच्यामध्ये पक्ष आता मजबूत कसा राहील, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या असतील या संघटनेच्या माध्यमातून परत कशा केल्या जातील याच्यावरती प्रामुख्याने काही चर्चा झाली. छगन भुजबळ काल अधिवेशनाला उपस्थित राहिले होते, मात्र आज त्यांचं भाषण असताना सुद्धा ते गैरहजर राहिले, याच्यावर सुद्धा चर्चा होत आहे. नाही, भुजबळ साहेब काल होते, आज पक्षाचेच नेते म्हणून आहेत, उद्या सुद्धा ते पक्षाचे नेते असणार आहे. शेवटी भुजबळ साहेब आले नसते तर तीही टीका झाली असती. आल्यानंतर ते आजारी असून सुद्धा इथपर्यंत पोचले अशी मला माहिती मिळाली. अर्थात ते येऊन गेले. आज मॅरेथॉनसारखा त्यांनीच आयोजित केलेला अनेक वर्षापासनं त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं हे त्यांना अनिवार्य होतं, गेले. त्यामुळे नाराजगी त्यांची आहे असं समजण्याचं काही कारण नाही. पक्षाच्या श्रेष्ठींनी त्यांच्याशी अनेकदा चर्चा केलेली आहे. मला असं वाटतं की तो आता विषय संपलेला आहे. बीडमध्ये खरं तर आता अजित पवार यांना जबाबदारी खरं तर त्यांनी स्वतःहून घेतलेली आहे. बीडचं चित्र बदलेल का? बीडमध्ये विकास होईल का? एक ठराविक लोकांकडनं बीड जिल्हा जाणून बुजून बदनाम केला जातोय असं माझं मत आहे. मला असं वाटतं की दादा आज त्या ठिकाणी समजा पालकमंत्री म्हणून त्या जिल्ह्याला लाभलेले आहेत. काही थोडेफार चुका जर का होत असतील, बेशिस्त जर का असेल तर दादांच्या माध्यमातून ती लवकरात लवकर दुरुस्त होईल, आत्मविश्वास. तुम्ही असं म्हणत आहात की काही लोक टार्गेट करतात, मात्र टीका करणारे आपल्याच पक्षातील लोक आहेत, आपल्याच युतीमधील लोक आहेत, आमदार आहेत. हे बघा, शेवटी टीका करणाऱ्यांच्या मागे पाठपुरावा करणार सुद्धा कोणी ना कोणी असू शकतो असा मला संशय आहे. आणि पक्षातले लोक टीका करत असतील तर आपसात समन्वय करून तो मिटवलेला विषय कधीही चांगला असतो. मला असं वाटतं की धनंजय मुंडे साहेबांचा हा विषय जो आहे तो हेतुपुरस्कर कुठेतरी डायव्हर्ट केला जातोय. त्यांचा अर्थार्थी कसल्याशी काही संबंध नसताना सुद्धा केवळ फक्त कुठेतरी फोटो काढले, कुठेतरी चर्चा केली, कोणीतरी कार्यकर्ता म्हणून सोबत काम केलेलं असेल म्हणून त्यांना टार्गेट केलं जातं. मग असं जर जगात कोणताच पक्ष काम करू शकत नाही. चूक असेल तर नक्की त्याच्याला शासन झालंच पाहिजे, तो कोणी का असं नाही हे स्वतः मुंडे साहेब मान्य करतायत. त्यामुळे या गोष्टीला फार काही महत्त्व आज देण्याची गरज नाही. धनंजय मुंडे आपल्या भाषणामध्ये असं म्हणाले की पहाटेच्या शपथविधीच्या वेळी मी दादांना सांगत होतो की तुम्ही जाऊ नका म्हणून, आणि त्याचं फळ मला नंतर भोगावं लागलं. काय त्याचा संदर्भ? नाही, त्याचा संदर्भ असा होता की 2014 पासून जे भारतीय जनता पार्टीमध्ये सत्तेत सहभागी होण्याच्या दृष्टिकोनातून वरिष्ठ स्तरावरती वेगवेगळ्या ज्या सातत्याने चर्चा केल्या जायच्या तिन्ही पक्षांमध्ये, त्या पक्षांच्या माध्यमातून 2019 पर्यंत तशी गोष्ट घडली नाही. वारंवार या गोष्टीचा उल्लेख किंवा याविषयी माहिती जी असते स्वतः अजितदादा असतील, भुजबळ साहेब असतील, तटकरे साहेब असतील यांनी वारंवार दिलेली आहे की कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीबरोबर आपण सत्तेत गेलं पाहिजे अशी चर्चा होत होती. 19ला ज्यावेळेला सकाळी शपथविधी 7, 7:30, 8 वाजताची शपथविधी झाला, त्याच्यामध्ये मुंडे साहेबांचं असं मत होतं की तुम्ही ही शपथ घ्यायला नको. त्यामध्ये जरी चर्चा झालेली असली तरीसुद्धा आपला त्या ठिकाणी गेम होऊ शकतो किंवा विलन ठरवलं जाऊ शकतं, असा एक मुंडे साहेबांचा बोलण्याचा स्रोत होता. त्यांचं मत त्या पद्धतीचं होतं. याविषयी मुंडे साहेब सांगतील की काय त्याच्याबाबतीत घडलं. त्यांच्या विरोधात षडयंत्र कोण करत होतं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आता षडयंत्र कोण करत होतं या गोष्टीची चर्चा आज काय करायची गरज आहे? षडयंत्र करणारे तिकडे राहिले, आम्ही सगळेजण दादांच्या पाठीमागे जेवढे होतो ते इकडे आलो. सगळेच तिकडे, आम्ही सगळेच इकडे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.